हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या सगळ्यांकडेच आषाढ तळण्याची प्रथा आहे। आता याआधी मी तिखट पुऱ्या त्याचबरोबर कापण्यांची रेसिपी देखील आपल्याबरोबर शेअर केलेली आहे। आज आपण इन्स्टंट असे अनारसे बनवणार आहोत। सर्वांनाच अनारसे खूप आवडतात, त्यामुळे झटकीपट होणारे अनारशांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही विकतचं देखील वापरू शकता किंवा घरी देखील बनवू शकता। आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता या गुळातील अर्धा गूळ मी यामध्ये टाकून घेणार आहोत। आता जर तुम्हाला अजिबात म्हणजे जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही जितकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये गूळ वापरू शकता, कारण जर 1 वाटी 1.5 वाटीला 1 वाटी गूळ वापरला तर खूप गोड होतात। त्यामुळे जर गोड खात नसाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता। तर अर्धा गूळ टाकून घेतला। मिश्रण अगदी कोरडं आहे। त्यानंतर राहिलेला अर्धा गूळ देखील मी यामध्ये टाकून घेतला, तरी देखील आपल्या या मिश्रणाला अजिबात बाइंडिंग आलेलं नाही, त्यामुळे पीठ मळून येणं शक्यच नाही। अशा वेळेस काय करायचं तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, केळी वापरायची आहे। आता केळी घेतलेले 1 आणि त्याचे असे मोठे 3 स्लाइस करून घेतले आणि ते यामध्ये टाकून घेणार आहे। आता मस्त हे वाटून घेऊयात आणि वाटल्याच्या नंतरनं तुम्ही पाहू शकता छानपैकी याचे गोळे बनवून तयार झालेले आहे, म्हणजे मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे। आता एका मोठ्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि जवळपास अर्धी केळी देखील यासाठी लागली गेली नाही। आता मस्त हाताने छान मळून हे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा। हाताच्या उष्णतेमुळे गूळ आहेत त्यामुळे हा गोळा पटकन बनला जातो। आणि जर कोरडं वाटत असेल अजून देखील तरी पण असे थोडंसं अगदी 1-2 चमचे किंवा 1 चमचा दुधाचा वापर देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता, जेणेकरून पीठ व्यवस्थित मळलं जाईल। आता हे पीठ मी 1 तासासाठी साईडला ठेवून देणार आहे। आता मेन जे पारंपरिक अनारसे आहे त्याचं कसं असतं की पीठ आंबवलं जातं ना, आणि आंबवल्यामुळे त्या अनारशांना जाळी खूप छान येते। पण या ठिकाणी आपण पीठ आंबवणार नाही आहोत, त्यामुळे अशा पद्धतीने हे पीठ जवळपास तासभर तुम्ही साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतरनं हे पुन्हा मळून घ्यायचं। जर कोरडं वाटत असेल तर थोडासा दुधाचा हात घ्यायचा आणि दुधाचे थेंब टाकून देखील तुम्ही हे मिश्रण मळू शकता। आणि आता मस्त याची गोळी बनवून घ्यायची आणि हे पाहू शकता अजिबात क्रॅक येत नाही इतपत ही गोळी बनवून तयार झालेली आहे। आता दुसरीकडे खसखस घ्यायची एखाद्या प्लेटवर किंवा पळपटवर आणि त्यावर ही गोळी अशा पद्धतीने बोटाला तेल लावून याचे अनारसे बनवून घ्यायचे आहेत। आता जर तुम्हाला अनारसे जाड हवे असेल, पातळ हवे असतील, ज्याप्रमाणे एखाद्याला कुरकुरीत आवडतात किंवा एखाद्याला जाडसर आवडतात, त्यानुसार तुम्ही ही गोळी या पद्धतीने छान याचे अनारसे करून घ्यायचे आहे। आणि हे बोट पाहून घ्या, अशा पद्धतीने तुम्ही हे अनारसे जर केले तर जाळी याला छान पडते। पण या ठिकाणी एक गोष्ट मला तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते की आपण जे पारंपरिक अनारशांना जशी जाळी पडते तितकी जाळी याला पडत नाही व्यवस्थित अशी। आणि तेल एकदम खूप कडकडीत नाही, मीडियम तेल हे गरम असावं। आणि त्यानंतरनं असा 1 अनारसा यामध्ये टाकून घ्यायचा। साईडनी तेल जे आहे ते यावर असं उडवून घ्यायचं आहे। पण अनारसा टाकताना जी खसखस लावलेली बाजू आहे ती नेहमी वरती असावी। आणि मस्त जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल, अगदी चॉकलेटी ब्राऊन, तर त्या पद्धतीने तुम्ही अनारसे तळू शकता किंवा अगदी लाईट कलरमध्ये देखील अनारसे तुम्ही या ठिकाणी तळून घेऊ शकता। आणि हे पाहू शकता खूप जास्त जाळी नाही, पण मस्तपैकी याला थोडीफार जाळी पडलेले आहे आणि अनारसे बनवून तयार झालेत। पुढील देखील अनारसे मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। आणि या ठिकाणी आपले सर्व अनारसे बनवून तयार होतात। जी सर्व अनारसे बनवून तयार झाल्याच्या नंतरची जी क्लिप आहे ती माझ्याकडनं डिलीट झाली, पण नंतरचे अनारसे मी काही अगदी थोड्याशा एकदम डार्क चॉकलेटी नाही, लाईट चॉकलेटी शेडवर तळून घेतलेले आहे। त्यामुळे जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।